मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ झालाय। ओबीसी समाज यावेळी आक्रमक झाला। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय। यामध्ये ओबीसी नेते रामभाऊ पेरकर यांचा समावेश आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर काढण्यात आला होता। त्याच विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाली आहे। मुंबई हायकोर्टामध्ये सरकारच्या जीआरला आव्हान देण्यात आलेलं होतं। आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात दुपारी 12 वाजता हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊया। तर मोहसिन, आपण पाहतोय एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे, त्या संदर्भातली अपडेट जाणून घ्यायची आणि दुसरीकडे आज लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार आहे। सविस्तर माहिती सांगाल? नक्कीच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट सरकारनं लागू केलं। या हैदराबाद गॅजेटला आता ओबीसी समाजाचा, ओबीसी नेत्यांचा प्रचंड विरोध होताना पाहायला मिळतोय। आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री आले होते। त्यांचं भाषण सुरू झालं आणि याच वेळी समोर बसलेल्या काही ओबीसी नेत्यांनी अचानक पद्धतीने घोषणाबाजी सुरू केली, काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र त्यांचं म्हणणं होतं की जे हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं त्या आधारे बोगस पद्धतीने जे आहे तर कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जाते आणि त्याला आपण जर बघितलं तर एकीकडे हा विरोध होतोय आणि दुसरीकडे हाके देखील प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी त्यांच्या सभा मराठवाड्यात होताना पाहायला मिळतात। खास करून मराठवाड्यात त्यांनी हे सगळं टार्गेट ठेवलेलं आहे। आज देखील त्यांचा भला मोठा असा मोर्चा निघणार आहे। त्यामुळे कुठेतरी जे हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलेलं आहे त्याला प्रचंड असा ओबीसीकडून विरोध होतोय। ओबीसीचे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत। जी प्राथमिक माहिती मिळते, जे आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, यात काही समता परिषदेचे कार्यकर्ते देखील होते, जे भुजबळांचं या सगळ्या संबंधित लोक आहेत। त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी नेत्यांमध्ये देखील या सगळ्या कायद्यावरून संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय। एकीकडे उपसमिती, मराठा उपसमिती मराठा आरक्षणाची बाजू घेते, दुसरीकडे ओबीसी उपसमिती ही ओबीसीच्या मागणीची बाजू घेते। त्यामुळे सरकारमध्ये देखील 2 गट पाहायला मिळतात। अशात आता मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे कार्यक्रमात दाखवण्यात आले, तिकडे मराठवाड्यात लक्ष्मण हाके आक्रमक होत आहेत। त्यामुळे मराठवाड्यात प्रचंड असा हा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळतोय। मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आज या सगळ्या घडामोडीवर नेमकं काय काय घडतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। हाके आज काय मोर्चात बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या घडामोडीनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र माध्यमांशी न बोलतात ते इथून निघून गेलेले आहे। त्यामुळे आज झालेल्या घडामोडीवर मुख्यमंत्री देखील काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार। बरोबर आहे मोहसिन, आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात सुद्धा नेमका सरकारच्या मार्फत काय विचार केला जातो हे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यांबाबत पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात। आपला विरोध प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता, ते प्रयत्न आम्ही त्याच वेळेस कंट्रोल करून ते 3 लोकांना आम्ही ताब्यामध्ये घेतलेला आहे। आता आम्ही याच्यावर पूर्ण आमची चौकशी करू, नेमकं ते लोक कोण होते, त्यांची मागण्या काय होती, ते सगळं ते आमचे पुढील जे चौकशी होईल त्यात आम्हाला कळेल।